देशभरात धान्य दुकानदारांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 1 जानेवारीपासून संप पुकारलेला आहे. जळगाव तालुक्यातील 110 दुकानदारांनी यात सहभाग घेतला असून अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदारांचा अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदारांचा हमारी मांगे पूरी करो. महासंघ रेशन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक दिवसीय आंदोलन देखील करण्यात आले होते. दुकानदार संघटनेचा आज या संपाचा 6वा दिवस असून शासनाने अद्यापही मागण्या मान्य न केल्याने हा संप सुरूच ठेवण्याचा निर्धार रेशन दुकानदार संघटनांनी घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धान्याचे वाटप प्रलंबित आहे. आपण पाहूया की नेमक्या काय मागण्या आहेत रेशन दुकानदारांच्या. त्यापूर्वी जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. एवढ्या महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वस्त धान्य दुकानदारांनी अन्न सैनिक म्हणून एक चांगलं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक नागरिकाच्या घरात कसं धान्य जाईल या संदर्भातली एक चांगली भूमिका घेतली. परंतु त्यांच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि प्रशासन अक्षम्यपणानं दुर्लक्ष करत आहे. याच्यानं व्यतीतून पूर्ण देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनी विविध मागण्या घेऊन 1 जानेवारीपासून देशभरातील दुकानदार संपावर जाण्याची भूमिका घेतलेली आहे. या संदर्भात शासनाला आम्ही मागण्यांचं निवेदन देऊन 1 महिन्याचा कालावधी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेकरता दिलेला आहे. त्या 1 महिन्यामध्ये शासनाने आमच्या मागण्यांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करावा, अन्यथा 1 जानेवारीपासून पूर्ण देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत मागण्या पूर्ण होईपर्यंत संपावर जाण्याची भूमिकेवर ठाम आहोत. काय मागण्या आपल्या या रेशनिंग व्यवस्थेमध्ये काम करणारा हा जो दुकानदार आहे हा अत्यल्प कमिशनवर काम करतोय. प्रति क्विंटल आज 150 रुपये कमिशन दिलं जातं आहे. त्या दुकानदाराला 4,500-5,000 रुपयाच्या व्यतिरिक्त त्याला मासिक उत्पन्न मिळत नाही आहे आणि तेवढ्यावर त्याचा उदरनिर्वाह आणि त्या दुकानातला खर्च देखील भागत नाही आहे. म्हणून प्रति क्विंटल किमान 300 रुपये दराने मार्जिन मिळावी. त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त ऑनलाईन प्रणालीमुळे जो इतर बोजा त्या दुकानदारावर येतोय त्यासाठी दुकानातील कार्डधारकाच्या संख्येच्या आधारावर 2,000 रुपयापासून तर 5,000 रुपयापर्यंत इतर व्यवस्थापन खर्च म्हणून तो मिळावा. गेल्या 32 वर्षापासून शासनानं या प्रणालीच्या संदर्भातलं जे धोरण निश्चित केलं आहे, जे कायदे केले आहेत, हे कालबाह्य कायदे आहेत. याच्यामध्ये नव्याने आवश्यक त्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ती देखील सुधारणा होणं अपेक्षित आहे. दुकानदारांना वेळोवेळी या बाबतीत राज्य शासनाची प्रशिक्षण देणारी यशदाची संस्था आहे, तिच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जावं. एकीकडे आपण तंत्रज्ञानाचा वापर करत 5G नेटवर्कचा वापर करतोय, परंतु ज्या दुकानदारांना मशीन पुरवण्यात आलेली आहे ही पहिले 3 वर्ष ट्रायल बेसवर पुरवण्यात आलेली मशीन ही गेल्या 8-10 वर्षापासून 2G नेटवर्कवरच चालवावी लागते. नेटवर्क पुरेसं मिळत नाही. ग्राहकांना योग्य ती सुविधा द्यायला पाहिजे त्या वेळा देता येत नाही आणि ग्राहक आणि दुकानदारांमध्ये सातत्यानं गैरसमजून वाद होत असतात आणि निष्कारण त्याच्याने तक्रारी होतात. त्याच्यात प्रशासनाचा आणि दुकानदारांचा निष्कारण वेळ देखील वाया जातो. अशा अनेक मागण्या घेऊन त्याचबरोबर कोविडमध्ये काम करणाऱ्या प्रशासनातल्या प्रत्येक घटकाला मृत्यू झालेल्या लोकांना 50 लाख रुपये शासनानं दिले, परंतु आमचे अन्न सैनिक जे शहीद झाले त्यांना 1 रुपया देखील मोबदला अद्याप शासनानं दिलेला नाही, तो देखील द्यावा. कोविड काळामध्ये शेतकऱ्यांचं भरड धान्य खरेदी होत नव्हतं, बारदाना उपलब्ध होत नाही म्हणून धान्य खरेदी थांबलेली होती. राज्यातून या संघटनेनं पुढाकार घेतला, शासनाला बारदान पुरवलं. दिलेला बारदाना शासनाने पैसाही दिला नाही. गेल्या 2 महिन्यापासून बारदाना परत करतोय, तो उपलब्ध झालाय, देव म्हणून सांगितलं जातं, परंतु तोही दिला जात नाही. अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा पुरवठा अधिकारी महोदयांची भेट घेऊन आम्ही या संदर्भात लेखी निवेदन सादर करणार आहोत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यभर संप सुरूच राहील, असे अध्यक्ष तुकाराम निकम, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय श्रीपाद पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील जावडे यांनी सांगितले आहे.